केळं तर आपण नेहमीच खातो, पण तुम्ही कधी केळाचे कोफ्ते खाल्ले आहे का? चला तर बघूया कसे बनवायचे केळाचे कोफ्ते. याकरता मी कच्चे केळं घेतले आहे. आता हे केळं आपल्याला कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या लावून उकळून घ्यायचे आहे. त्यानंतर यातल्या आतील भाग काढून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. आता कोफ्ते बनवण्याकरता मी 1 वाटी बेसन घेतले आहे. यामध्ये आपल्याला काही मसाले पण टाकायचे आहे. गोडा मसाला, थोडे धने पावडर, मीठ आणि याच्यामध्ये दूध पावडर पण टाकायचं आहे. 2 पॅकेट मी एव्हरेस्टचे दूध पावडर टाकले आहे. याने केळाच्या कोफ्त्याला खूप छान चव येत असते. यामध्ये अर्धा आलू उकडून टाकला आहे. तुम्ही कच्चा आलू पण किसून टाकू शकता. आलू नाही टाकला तरी पण चालतो. यानंतर संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता हाताला तेल लावून आपल्याला ज्या शेपचे कोफ्ते बनवायचे आहेत तो आकार आपल्याला द्यायचा आहे. मी गोल आकाराचे कोफ्ते बनवत आहे. तुम्ही लांबोडके पण बनवू शकता किंवा गोल करून चपटे पण करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण कोफ्ते आपल्याला आधी शेप देऊन द्यायचा आहे. त्यानंतर एका कढईत तेल तापायला ठेवले आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला हे कोफ्ते गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. खूप जास्त नाही, नाहीतर कोफ्ते आतून कच्चे राहतील. अशा प्रकारे संपूर्ण कोफ्ते आपल्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत स्लो फ्लेमवर तळून घ्यायचे आहे. हे कोफ्ते खायला असे पण खूप छान वाटत असतात. कच्च्या केळाचे कोफ्ते आपण जेव्हा पण बनवतो तेव्हा दूध पावडर नक्कीच टाकत जा. त्यामुळे कोफ्त्याची चव खूप छान येत असते. आता आपले कोफ्ते गोल्डन ब्राऊन झाले आहे. अशा प्रकारचा कलर आल्यानंतरच आपल्याला कढईतून कोफ्ते बाहेर काढायचे आहे. आता त्याच कढईमध्ये मी कोफ्त्याची भाजी फोडणी घालणार आहे. तेल काढून घेतले. अगदी थोड्या तेलामध्ये जिरं, मोहरी, 1 तेजपान टाकले आहे. त्यानंतर थोडे कांदे टाकले आहे. कांदे गोल्डन ब्राऊन झाले की आपल्याला यामध्ये टमाटर टाकायचे आहे. कोफ्त्याची भाजी बनवण्याकरता काही मसाले पण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. ते मसाले अशा प्रकारे आहे. कोफ्त्याची भाजी बनवण्याकरता काही मसाले टाकायचे आहे. 2 कांदे, 1 तेजपान, 5-6 काळे मिरे, 2 मोठ्या विलायच्या, थोडे शेंगदाणे, थोडं खोबरं खीस, दालचिनी. हे संपूर्ण साहित्य आपल्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचे आहे व मिक्सरमध्ये बारीक करायचे. बारीक करताना अर्धी गाठ लसण, थोडे अद्रक, थोडा सांबार पण याच्यामध्ये मी बारीक केला आहे. आता हा बारीक केलेला पेस्ट यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर हळद, मीठ, गोडा मसाला, धने, जिरं पावडर हे संपूर्ण साहित्य यामध्ये तेलासोबत होऊ द्यायचं आहे. व्यवस्थित तेल वर आले, मसाले छान शिजले की यामध्ये 2 चम्मच तिखट टाकायचे आहे. तिखट थोडे शिजले की यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायची आहे. सांबार टाकायचा आहे. त्यानंतर थंड रस्यामध्ये आपल्याला हे कोफ्ते टाकायचे आहे. कोफ्ते आताच टाकले तरी चालतात किंवा जेवण वाढताना रसा व त्यामध्ये वरून हे कोफ्ते दिले तरी चालतात. त्यामुळे कोफ्ते कडकच राहतात. हे बघू शकता आतून किती सॉफ्ट झाले आहे. अशा प्रकारे आपले कोफ्ते तयार होत असते. अशा प्रकारे तयार होत असतात कच्च्या केळाचे कोफ्ते. खायला खूप छान वाटत असतात. काहीतरी वेगळी भाजी करायची तर तुम्ही अशी करून बघा, तुम्हाला आवडेल.